नमस्कार, मी वैशाली टिरन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। गणपती जवळच येत आहे आणि सर्वांच्या घरी गणपतीसाठी तयारी सुरूच असेल, तर आज मी तुम्हाला एक नैवेद्याची थाळी सांगणार आहे। गणेश चतुर्थी स्पेशल तुम्ही ही नैवेद्याची थाळी बनवू शकतात आणि ती पण अगदी 45 मिनिटांमध्ये बनवू शकतात। चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया ही थाळी बनवायला। त्यासाठी इथे मी अर्धा कप छोले घेतलेले आहे। हे छोले 6 ते 7 तास भिजत ठेवायचे आहे। तर इथे मी हे रात्रभर भिजत ठेवले होते, तर हे छोले मस्तपैकी असे भिजलेले आहेत। आता एका कुकरच्या भांड्यामध्ये मी हे छोले काढून घेते, कारण आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे। तसंच आता यामध्ये 1 इंच वरती पाणी राहील इतपत पाणी घालायचं आहे। नंतर आता यामध्ये 1 इंच दालचिनीचा तुकडा घालायचा, तसंच 3 ते 4 लवंगा घालायच्या आहे आणि 1 या 2 वेलची घालायची आहे। हे खडे मसाले घातल्यामुळे छोल्याला खूप छान चव येते। तर हे मसाले मी इथे घालून घेतले। तसंच आता यामध्ये 1 टीस्पून इनो घालते मी, किंवा खायचा सोडासुद्धा घालू शकतात, म्हणजे हे छोले लवकर शिजतील। तसंच आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता याचं कुकरचं झाकण बंद करून याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। तर इथे मी 5 ते 6 शिट्ट्या काढून घेते। इथे 6 शिट्ट्या झालेल्या आहे। आता हा कुकर थंड व्हायला ठेवते। थंड व्हायला राहतो तोपर्यंत इथे मी टोमॅटो शिजवून घेतलेले आहे। इथे मी 6 टोमॅटो शिजवून घेतलेले आहे आणि त्याची सालं काढून घेतलेली आहे। सालं काढून झाल्यावर हे थंड करायला ठेवायचे। थंड झाल्यावर याचे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे, कारण आपल्याला या टोमॅटोची प्युरी बनवायची आहे। तर आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे टोमॅटो घालते। आता इथे मी 4 टोमॅटोची प्युरी बनविणार आहे, कारण टोमॅटो सूप बनवायचं आहे, म्हणून मी 4 टोमॅटोचा प्युरी बनवून घेणार आहे आणि बाकीचे राहिलेले 2 टोमॅटो हे भाजीसाठी वापरणार आहे त्याची प्युरी। तर आता इथे ही प्युरी तुम्ही बघू शकतात, प्युरी मस्तपैकी तयार झालेली आहे। आता एका भांड्यामध्ये ही प्युरी काढून घ्यायची आहे आणि याचा सूप बनवणार आहोत। तर आता मी इथे एका भांड्यामध्ये काढून घेतली। तोपर्यंत आता इथे पुन्हा एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, कारण नारळाची चटणी बनवून घ्यायची आहे। तर इथे मी अर्धा कप ओला नारळ घेतलेला आहे। ओल्या नारळाची चटणी खूप छान लागते चवीला। तर इथे मी ओला नारळ हा असा छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे। त्यामध्ये 1 या 2 मिरच्या घालायच्या आहे। इथे मी 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। तुम्ही कमी तिखट कसं खात असणार त्याप्रमाणे तुम्ही मिरची यामध्ये घालू शकतात। तसंच आता यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे। जर तुम्ही नैवेद्याला लसूण घालत नसणार तर तुम्ही लसूण नाही घातला तरी चालेल। लसूण खात नसतील तर तुम्ही नाही घातला तरी काही नाही। आता यामध्ये भरपूर अशी मी कोथिंबीर घातली आहे। तसंच आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 टीस्पून जिरे घालायचे आहे। आता हे थोडंसं बारीक वाटून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालून, एकदम बारीक नाही वाटायचे, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। तर तुम्ही बघू शकतात इथे मी ही नारळाची चटणी तयार करून घेतलेली आहे। याला तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मोहरीची फोडणी देऊ शकतात, हिंग, मोहरी, कढीपत्ता वरतून फोडणी देऊ शकतात, पण आमच्याकडे ही अशीच आवडते म्हणून मी अशीच ठेवली। नंतर आता इथे बघू शकतात तुम्ही हे छोले मस्तपैकी शिजलेले आहे आणि थंड पण झालेले आहे। आता आपण छोल्याची भाजी करायला घेऊया। त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल घेतले आहे। त्यामध्ये 1 टीस्पून जिरे घालायचे आहे, 1 इंच दालचिनीचा तुकडा घालायचा, 1 या 2 वेलच्या घालायच्या आहे, तसंच 3 ते 4 लवंग घालायचं आहे, 1 तेजपान घालायचं आहे। हे मसाले थोडेसे तेलावर 1-2 सेकंद असे परतून घ्यायचे। नंतर आता इथे मी 2 छोटे कांदे घेतलेले आहे बारीक चिरून। तर आता हे कांदे चांगला परतून घ्यायचा आहे तेलावर। मसाले घातल्यामुळे मस्त वास पण आलेला आहे।
तर हा कांदा थोडासा लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये 1 टेबलस्पून आले लसणाची पेस्ट घालायची आहे। मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जर नैवेद्याला लसूण खात नसणार तर तुम्ही स्किप केला तरी चालेल। आता यामध्ये 1 टेबलस्पून छोले मसाला मी घातलेला आहे, 1 टेबलस्पून धने पावडर घालायची आहे आणि 1 टीस्पून जिरे पावडर घालायची आहे। तर आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा मसाला चांगला इथे परतून घ्यायचा आहे थोडासा, साधारणतः 3 ते 4 मिनटं हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता हा मसाला मस्तपैकी परतून झालेला आहे। आता यामध्ये जे 2 टोमॅटो मी शिजवून घेतलेले, त्या 2 टोमॅटोची प्युरी करायची आहे आणि ते 2 टोमॅटोची प्युरी यामध्ये घालायची आहे। आता हे पुन्हा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचा आहे। यामध्ये 1 टेबलस्पून लाल तिखट घालायचं आहे। इथे मी काश्मीरी मिरचीचं लाल तिखट वापरलं आहे कलर येण्यासाठी। तर आता हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आणि हलवत राहायचं आहे मध्ये मध्ये। तुम्ही बघू शकता मस्तपैकी तेल पण सुटलेलं आहे आणि कलर पण आलेला आहे। आता हे तेल सुटल्यावर यामध्ये थोडंसं मी तेल आहे त्यामध्ये अगदी 1 टीस्पून चनापीठ घातलेलं आहे आणि हे चनापीठ त्या तेलावर मी थोडंसं भाजून घेते, जेणेकरून भाजीला थोडासा घट्टपणा येईल। आणि तुम्ही थोडंसं 1 टीस्पून ना चनापीठ नक्की घालून बघा, चव पण खूप छान लागते छोल्याच्या भाजीला। तर इथे हे मी थोडंसं तेलामध्ये 1 टीस्पून चनापीठ भाजून घेतलं आणि आता जो काही मसाला असेल तो मसाला चांगला पुन्हा मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे हा मसाला चांगला मिक्स करून झालेला आहे आणि तेल पण चांगलं सुटलेलं आहे या मसाल्याला। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। आता तुम्हाला किती पातळ रस्सा पाहिजे तितकं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता। तर इथे मी 1 ग्लास असं पाणी घातलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेते। आता यामध्ये जे आपण छोले शिजवून घेतलेले ते पाणी सगळं त्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। जर पाणी तुम्हाला अजून घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, तसा रस्सा पाहिजे तुम्हाला। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आधीच छोल्यामध्ये शिजवतानासुद्धा मीठ घातलेलं होतं, त्यानुसार इथे मीठ घालायचं आहे। आणि आता ही भाजी उकळून घ्यायची आहे चांगली, साधारणतः 3 ते 4 मिनटं उकळून घ्यायची। तुम्ही बघू शकता मस्तपैकी इथे ही भाजी उकळून झाली आणि छोले पण आपले चांगले शिजलेलेच आहे। तर इथे ही छोल्याची भाजी तयार झालेली आहे। यावर भरपूर अशी मी कोथिंबीर घालते आणि पुन्हा एकदा ही मिक्स करून घेते। तर इथे ही आपली छोल्याची भाजी तयार झालेली आहे, एकदम पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, मस्तपैकी अशी। तुम्ही ही छोल्याची भाजी नक्की करून बघा, अशा प्रकारे खूप छान लागते चवीला। आता इथे टोमॅटोचं सूप बनवून घेऊया। त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये तेल घेतलं आहे। तेल तापल्यावर त्यामध्ये लगेच आता यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा घालायचा आहे, 1 इंच दालचिनीचा तुकडा घातलेला आहे, 3 ते 4 लवंग घालायचे आहे। लवंग इथे चांगले तपल्यावर लवंग तेलामध्ये फुटल्यावर लगेच त्यामध्ये जी आपण टोमॅटोची प्युरी केलेली ना, ती टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे लगेच। नंतर आता यामध्ये तुम्हाला किती सूप पातळ हवा आहे तेवढा तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। पाणी घालून आता याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी पुन्हा 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये मिरे पावडर घालायची आहे, पाव टीस्पून मिरे पावडर घातली आहे आणि 1 टीस्पून लाल तिखट घातलेला आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे मिक्स करून हा सूप उकळून घ्यायचा आहे। साधारणतः
3 ते 4 मिनटं लागतात सूप उकळायला. तुम्ही बघू शकतात एकदा उकळी आल्यावर हा गॅस बंद करायचा आहे. तुम्ही बघू शकता तिथे सूप मस्तपैकी तयार झालेला आहे. अशा प्रकारे सूप तुम्ही खरंच नक्की एकदा करून बघा. खूप छान लागतो चवीला, दालचिनी आणि लवंगाची फोडणी देऊन. तर इथे हे सूप छान उकळलेलं आहे. तर इथे टोमॅटोचा सूपसुद्धा तयार झालेला आहे. मी पोळ्या करून घेतलेल्या होत्या, पोळ्यांचा व्हिडिओ नाही बनवला. तसंच श्रीखंडसुद्धा मी बनवून घेतलेलं. श्रीखंड जर तुम्हाला कसं बनवलं ते बघायचं असेल तर त्यासाठी मी तुम्हाला लिंक खाली देते. आणि जिरा राईस मी इथे बनवून घेतलेला आहे. राईस बनवताना मी तांदळामध्ये 1 टीस्पून जिरे घातलेले आहे आणि भात हा शिजवून घेतलेला आहे. तर इथे हा आपली नैवेद्याची थाळी तयार झालेली आहे. तसंच आता इथे मी मोदकसुद्धा घरीच बनवलेले आहे. मोदकाची रेसिपी पण तुम्हाला पाहिजे असेल तर मी टाकून देईल. तर ही आपली व्हेज थाळी तयार झाली आहे नैवेद्याची. तुम्ही या गणपतीला अशा प्रकारे नैवेद्याची थाळी बनवून बघा. अगदी 45 मिनटामध्ये बनते. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.